थांब, पुढे जाण्याची गडबड करू नकोस. तुझा संघर्ष पाहून काही लोकांना आनंद होतोय. त्यांना वाटतं तू हरलास, संपलास. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जिंकता येते. तुझ्यावर हसणारे फिल्डिंग लावताय, पण त्यांना माहीत नाही की तू सिक्सर मारणार आहेस. ज्यांनी तुला आऊट समजलं त्यांच्यासाठी आज सुपर ओव्हर असणार आहे. तुझा टाईम खराब नाही, फक्त तुझी इनिंग्स सुरू व्हायची बाकी आहे. आजचा शेवटचा ओव्हर आहे आणि स्ट्राईकवर तू आहेस. खेळ अर्ध्यावर आहे बाळा, पण गेम चेंजर अजून मैदानात आलेलाच नाही. तुझा शत्रू आज सेलिब्रेशन मूडमध्ये आहे, कारण त्याला दिसतंय फक्त तुझं अपयश. पण तुझ्या आत चाललेली तयारी, तुझी शांत ताकद त्याला दिसत नाही. होय बाळा, आज तू अटॅक करणार आहेस आणि तू प्रत्येक वेळेस बाउंड्री क्रॉस करणार आहेस. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या समोर तू उभा राहणार आहेस आत्मविश्वासाने आणि प्रचंड ताकदीने. आज तुझा दिवस आहे. आज तुझ्या शत्रूचा खेळ संपणार. तो तडफडणार, कारण त्याला कळेल ज्याला तो कमजोर समजत होता तो विजेता निघाला आहे. ही तुझी कमबॅक इनिंग आहे आणि इतिहास साक्षीदार आहे. तू हरलेला नाहीस, तू फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतास. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता सर्व निघून जाणार आहे, कारण तुझ्या देवाने तुझी साथ द्यायचं ठरवलं आहे. हा क्षण फक्त तुझ्यासाठीच आहे. बघ, आता तुला सर्व काही प्राप्त होणार आहे आणि तुझा विजय निश्चित आहे. तू आज गोंधळात आहेस, पण तुला नक्कीच यश प्राप्त होणार आहे. माझ्या बाळा, ज्यांना तू आपलं समजलास तेच तुझ्या मागे उभे होते. तुझं भाग्य थांबलं नव्हतं, ते योग्य वेळेची वाट पाहत होतं. होय बाळा, तुझ्यावर अन्याय झाला, पण आता तुला न्याय मिळणार आहे. तुझं नशीब आता जागं झालं आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं त्यांना उत्तर आज मिळणार आहे. होय बाळा, तू ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवलास, ज्यांना आपलं मानलंस, त्यांनीच तुझ्या मागे खेळ केला, तुझा वापर केला आणि तुला एकटं सोडलं. पण तू गप्प राहिलास, ओरडलास नाहीस, तक्रार केली नाहीस, कारण तुला माहीत होतं खरं उत्तर वेळ देतो, माणूस नाही. आज ती वेळ आली आहे. तुझं नशीब हलायला लागलं आहे. ज्यांनी तुला थांबवलं त्यांचं नशीब अडकायला सुरुवात झाली आहे. तुझा खरा शत्रू आता तुझ्या समोर येणार आहे. नात्यांच्या आड लपलेले चेहरे आज उघड होतील आणि तुला कळणार की तू चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत होतास. कारण आज तुझी परिस्थिती बदलणार. आज तू वर येत आहेस आणि जे तुला खाली खेचत होते ते खाली जाणार. आज न्याय होणार तुझ्या डोळ्यांसमोर. तुझा शत्रू शांत बसणार नाही, तो आतून तडफडणार आहे. तुझं नशीब उशिरा जागं होत आहे, पण जेव्हा ते जागं होतं तेव्हा पूर्ण खेळ बदलत आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेलं सर्व काही आता तुला मिळणार आहे. आणि बघ, ज्या गोष्टी तू सोडून दिल्या होत्यास त्या सुद्धा आता तुला प्राप्त होणार आहेत. तू फक्त तुझ्या देवावर विश्वास ठेव. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. कारण हा संदेश साधा नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. हा योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. स्वामी शांत बसलेले नाहीत, ते योग्य वेळेची वाट पाहत आहे. होय माझ्या लेकरा, हा आवाज फक्त तुझ्यासाठीच आहे, कारण साक्षात स्वामींनी तुला आशीर्वाद द्यायचं ठरवलं आहे. स्वामी सगळं पाहत आहेत, तुझं प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, आणि त्यांनी थांबून निर्णय घेतला. योग्य वेळ येऊ दे, मग बदल नक्कीच घडणार आहे. आणि आज ती वेळ आली आहे. आज असा आदेश दिला गेला आहे की तुझ्या नशिबाला पुढे नेण्यासाठी आणि तुझ्या शत्रूंचा मार्ग थांबवण्यासाठी स्वामींनी हातात पेन घेतला आहे. होय माझ्या लेकरा, आता तू वर जाणार आहे आणि तुझं नशीब एकदम वेगाने बदललं जाणार आहे. जिथे तुला थांबवलं जात होतं तिथूनच तुझी उंच भरारी सुरू होणार आहे. स्वामी माऊली स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे. हा तुझा विजय नाही, हा स्वामींचा आदेश आहे आणि हा आदेश कधी चुकत नाही. म्हणून बाळा,
बघ, तुला असं वाटत असेल की तुझा कोणी नाही, पण स्वामींचा गुप्त संकेत आता तुला मिळणार आणि तुझं नशीब चमकायला लागणार. फक्त तू विश्वास ठेव, कारण जो स्वामीवर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात सर्व काही मिळत असते. तुझ्या आयुष्यात मोठा बदल दिसणार आहे. सगळ्यांना नाही, पण तुला दिसणार, कारण तू निवडला गेला आहेस. आता पुढे जे ऐकशील ते प्रत्येकासाठी नाही. जर तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समज हा संकेत तुलाच मिळाला आहे. काही दिवसापासून तुला जाणवतंय का सगळं बदलतंय, लोक बदलताय, परिस्थिती बदलतीये. हे सगळं योगायोगाने नाही, कोणीतरी वरून सगळं हलवत आहे. स्वामी आई ते कधीही सरळ मार्गाने काम करत नाहीत. ते संकेत देतात लहान गोष्टींमधून, शांत घटनांमधून. तुझ्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यात काही चेहरे बनावट आहेत आणि हाच गुप्त संकेत लवकरच त्यांचा खरा चेहरा तुझ्या समोर येणार आहे. तुझं नशीब आता अचानक वळण घेणार आहे. जिथे काहीच होत नव्हतं तिथे अचानक दारं उघडली जाणार आणि तुला कळेल हा सगळा खेळ आधीपासून ठरवलेला आहे. पण लक्षात ठेव, हा संकेत मिळणं म्हणजे जबाबदारी. तू शांत राहा, सावध राहा, कारण खेळ अजून संपलेला नाही, तो सुरू झाला आहे. आता काही दिवसात अशी एक घटना घडेल जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि त्या क्षणी तुला जाणवेल हा स्वामींचाच गुप्त संकेत होता. स्वामी थेट दिसत नाहीत, पण ज्याला संकेत मिळतो त्याचं नशीब ते स्वतः लिहितात. म्हणूनच आता सर्व काही बदलणार आहे. आणि बघ, आज रात्री तुझ्या आयुष्यात असा काही बदल घडेल जे तुला एकदम नवीन आशीर्वाद देणार आहे. म्हणून बाळा, घाबरू नकोस, हार मानू नकोस, कारण तुझ्या आयुष्यात आता ज्याची तू हार सोडली होतीस ते सुद्धा तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे. पैसा, सर्व काही तुला मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती कायमची निघून जाणार आहे, कारण स्वामींनी तुझा शत्रू कायमचा दूर केला आहे. जर तू तयार असशील शत्रूंना हरवायला तर कमेंटमध्ये लिही मी जिंकणार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. आजपासून कोणावरही डोळे बंद करून आंधळा विश्वास ठेवू नकोस. तुझा सर्वात मोठा बदल तुझं यश आहे. शत्रू जिंकतो तेव्हा नाही, तो हरतो तेव्हा तू यशस्वी होतोस. तुझं एक पाऊल पुढे जाणं त्याच्या 100 पावलं मागे नेणं आहे. म्हणून बुद्धीने जिंक, रागवून नाही. तुझी प्रगती हीच तुझ्या शत्रूची हार आहे. तू जितका शांत तितकाच तू शक्तिशाली बनणार आहेस. म्हणून तू शत्रू ओळखायला शिक बाळा. तुझ्या यशावर आता ते जळणार आहेत आणि तुझी योग्य वेळ येणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी वळण आता सुरू झालं आहे. श्री स्वामी समर्थ.